Welcome back to Beautiful World of Science. Today we will discussing about the what is a decomposition reaction. अपघटन अभिक्रिया असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. Decomposition means what? On what is a reaction of decomposition? The last lecture we will studied about the composition reaction. संयोग अभिक्रिया मागच्या लेक्चरला आपण बघितलं and all the example studied in detail. The next type of a chemical reaction, it's an second type of an chemical reaction is a decomposition reaction. The definition is, in this reaction a compound split into two or more substance is called decomposition reaction. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य खाली तुम्हाला दिलेलं आहे बघा, A इज इक्वल टू बी प्लस सी. मागच्या लेक्चरला तुम्ही बघितलं कंपोजिशन मध्ये काय होत होतं की टू रिएक्टंट्स आर प्रोड्यूस्ड बाय आर फॉर्म्ड बाय वन प्रोडक्ट. But in the decomposition reaction in which one reactants are produced by the two different products. दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणून the definition of an decomposition reaction is the chemical reaction in which two or more products are formed from a single reactants is called decomposition reaction. म्हणजेच काय, डिकम्पोजिशन या अभिक्रियेमध्ये, विघटन अभिक्रियेमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त उत्पादक तयार होतात एका सिंगल रिएक्टंट्स पासून. म्हणून याची डेफिनेशन मी तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगितलं, द केमिकल रिएक्शन इन विच टू और मोर प्रोडक्ट, the chemical reaction in which two or more, ठीक है, products are formed from a single reactants is called decomposition reaction. यालाच आपण काय म्हणतो, डिकम्पोजिशन रिएक्शन असं म्हणत असतो. द सिंगल रिएक्टंट्स, आता या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. This is a single reactants. A is the single reactants. B is the one product. C is the second product. हे जे दोन प्रोडक्ट या ठिकाणी बनलेले आहेत, हे दोन्हीही जे प्रोडक्ट या ठिकाणी बनलेले आहेत, हे दोन्हीही प्रोडक्ट या एकट्या रिएक्टंट्स पासून बनलेले आहेत. म्हणून या ठिकाणी हा फॉर्म्युला घेतलाय, A is equal to B plus C, because of a single reactants can produced by the two different products, and it is called as, त्यालाच आपण काय म्हणतो, decomposition reaction. The decomposition reaction are classified into, decomposition reaction चे काही टाइप्स आहेत. Decomposition reaction are classified into two types. त्याचे दोन प्रकार आहेत बाळांनो. Are classified into two types. It's a thermal decomposition reaction, and second one is the electrolyte decomposition reaction. एक जी आहे ती
थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. बघा अगोदर आपण काय बघितलं, व्हॉट इज मीन्ड बाय डिकम्पोजिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं द डिकम्पोजिशन रिॲक्शन आर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. फर्स्ट इज द थर्मल डिकम्पोजिशन. थर्मल हा जर शब्द आला बाळांनो तर समजायचं इट्स अन अ हिटिंग. उष्णतेचा त्याच्याशी संबंध आला. थर्मल या शब्दाचाच अर्थ होतो हीट. म्हणजे ज्या ज्या अभिक्रियेमध्ये बघा उष्णतेचा वापर केलेला आहे ती अभिक्रिया थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणून ओळखलं जातं. इट्स अन अ टाइप ऑफ थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. And second one is the electrolytic decomposition reaction. Then we will study in this lecture these two types of an chemical reaction or decomposition reaction. The first of all, the thermal decomposition reaction. आता जो पुढचा आपण पॉइंट या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो आहे थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शनचा आहे. तर थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन नेमकं काय सांगतं त्याच्याविषयी आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. याची डेफिनेशन पाहूया आणि त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये जे काही एक्झाम्पल दिलेले आहेत डिकम्पोजिशनचे त्या एक्झाम्पलला आपण सुरुवात करणार आहोत. द फर्स्ट ऑफ ऑल इज व्हॉट इज अ थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे नेमकं काय आहे. When a decomposition is carried out by heating is called thermal decomposition reaction. बघा when a decomposition is carried, ज्या अपघटनामध्ये जे अपघटन out by heating उष्णतेच्या मार्फत उष्णतेच्या मदतीनं होत असतं, जे रासायनिक अपघटन उष्णतेच्या माध्यमातून होत असतं त्याला आपण थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणत असतो. द बिलो रिॲक्शन्स अँड बिलो द इक्वेशन आर शोज दॅट अ कॅल्शियम कार्बोनेट इज अन अ सिंगल रिॲक्टन्स. बघा या ठिकाणी दिलेला हा कॅल्शियम जो कार्बोनेट आहे हा सिंगल रिॲक्टन्स आहे. याला आपण काय दिलं, हीट दिली. बघा हीट दिले म्हणून या ठिकाणी एरो वरती आपण लिहिले हीटिंग म्हणून. द कॅल्शियम कार्बोनेट आर हीटेड अँड फॉर्म्ड बाय कॅल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड. त्याच्यानंतर आपल्याला किती प्रोडक्ट्स मिळाले या ठिकाणी, 2 प्रोडक्ट्स 1 and 2. बरोबर आहे. फर्स्ट इज द कॅल्शियम ऑक्साइड अँड सेकंड वन इज द कार्बन डायऑक्साइड. हे केव्हा मिळाले, ज्यावेळेस अगोदर आपण त्याला काय केलं, हीट केलं. कोणाला, कॅल्शियम कार्बोनेटला. कॅल्शियम कार्बोनेटला हिटिंगच्या मदतीनं आपण ब्रेक घडवून आणला आणि त्याचं ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर ते कन्व्हर्ट झालं 2 भागामध्ये. त्याच्यापासून 2 घटक आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट मिळाले. द फर्स्ट इज द कॅल्शियम ऑक्साइड अँड सेकंड वन इज द कार्बन डायऑक्साइड. ही जी प्रक्रिया झाली ना बाळांनो, ह्या प्रक्रियेला संपूर्ण प्रक्रियेला ही जी रिॲक्शन झाली याला आपण डिकम्पोजिशन म्हणतो. आणि उष्णतेचा वापर केलेला आहे, हीटचा वापर केलेला आहे म्हणून त्याला आपण थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणत असतो. तर इथपर्यंतचा सगळा भाग तुम्हाला समजलेला आहे असं मी गृहीत धरतो आणि पुढचा पॉइंट मी आता शिकवण्याला सुरुवात करत आहे. तर आतापर्यंतचा हा भाग तुम्हाला पूर्णपणे समजलेला आहे, बरोबर. ठीक आहे. तर आता याचा पुढचा भाग आपण 1 by 1 then studied by the all examples of an a decomposition reaction. तर आता आपण डिकम्पोजिशन रिॲक्शनचे एक एक्झाम्पल स्टडी करणार आहोत. आता टोटली 3 एक्झाम्पल आणखी आपल्याला पाहायचं आहे म्हणून ते 3 एक्झाम्पलची
सुरुवात आता आपण या ठिकाणी करणार आहोत. देन लिसन केअरफुली. द टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन दॅट इज अ डिकम्पोजिशन अपघटन अभिक्रिया इथपर्यंत आपण बघितलं. द ट्राय दिस करून पहा. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी एक प्रॅक्टिकलच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे पूर्णपणे करून पाहायचं आहे. ॲपॅरेटस इव्हॅपोरेटिंग डिश, ठीक आहे, बेनिश बर्नर म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं होतं, बरोबर आहे. बर्नर म्हणजे जे जाळ लावण्यासाठी मदत येतं, ठीक आहे. एक डिश घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कोणता केमिकल घ्यायचा आहे. द केमिकल्स आर शुगर, कॅल्शियम कार्बोनेट, सल्फ्युरिक ऍसिड एक्सेट्रा. तर अगोदर आपण एक पहिलं केमिकल घेऊया. इट्स अॅन शुगर. शुगरचा फॉर्म्युला तुमच्या स्क्रीनवरती येतोय. C12H22O11. दिस इज अ फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ शुगर. हा शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. तर अगोदर आपण शुगरला ब्रेकडाऊन करणार आहोत, हीट देऊन पाहणार आहोत. तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस साखर हे गरम केली जाते त्यावेळेस त्याचा रंग काय होतो, बदलायला सुरुवात होतो. ती काळपट पडते, काळी व्हायला लागते साखर, जी पांढरी असते ती, बरोबर आहे. म्हणून प्रोसिजर इज टेक सम शुगर इन, बघा लक्ष द्या, टेक सम शुगर इन अन इव्हॅपोरेटिंग डिश अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ, बघा, बर्नर. आफ्टर सम टाइम यू विल सी द फॉर्मेशन ऑफ बर्न्ड आउट ब्लॅक सबस्टन्स. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, वी आर heated the sugar particles or crystals. These particles are converted, the color are changed and its substance is a black color. त्याचं रूपांतर हे काळ्या रंगामध्ये व्हायला लागतं. एक्झॅक्टली what must have happened in this activity? In the above activity, a single reactant's sugar is divided into two substances. म्हणजे याच्यामध्ये या अभिक्रियेमध्ये नेमकं काय होतं? The sugar is a single reactant and these divided into two products. दोन प्रोडक्ट्स मध्ये त्याचं काय झालेलं आहे, डिवायडेशन झालेलं आहे. तर ते कशा पद्धतीने झालंय ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. देन example first is sugar when heating strongly it a breakdown into form of black, ठीक आहे, reduce of a carbon with release of a vapors, water vapors. याच्यामधून वॉटर वेपर्स काय होऊ लागले, रिलीज होऊ लागले. म्हणून बघा लक्ष द्या, शुगरचा फॉर्म्युला आपण घेतला C12H22O11 gives, ठीक आहे, 12 कार्बन प्लस 11 H2O. बघा, एक झालं कार्बन, एक घटक जो की ब्लॅक पडलेला आहे म्हणजे तो कार्बन मध्ये कन्व्हर्शन झालेला आहे, बरोबर आहे. आणि दुसरा वॉटर वेपर जे हवेमध्ये रिलीज झालेले आहेत, बाहेर गेलेले आहेत. तर काय, दिस द रिएक्शन इन विच देर इज ओनली वन रिएक्टंट गिव्हिंग राइज टू टू और मोर प्रोडक्ट्स इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिएक्शन. तर ही रिएक्शन तुम्हाला तेच दाखवते जे की आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर ही रिएक्शन नेमकं काय सांगू लागले तुम्हाला, की अ सिंगल रिएक्टन्स इट्स अ शुगर. शुगर हा सिंगल रिएक्टन्स आहे. दीज शुगर आर हिटेड, त्याला हीट दिलं, उष्णता दिलं, बरोबर आहे. कारण आपण डायरेक्ट च्यामध्ये वापरले, हीट करायचंच आहे, कारण हे थर्मल असल्यामुळं इथं लिहिलो किती नाही की लिहिलो किती काही फरक पडत नाही, ठीक आहे. तर बघा लक्ष द्या, तर शुगरला आपण उष्णता दिली, हीट दिली. द ब्रेकडाऊन द शुगर कार्बन पार्टिकल
and it's converted into two products. The first product is, पहिला जो प्रोडक्ट तयार झाला, इट्स अ कार्बन, अँड सेकंड सम वॉटर व्हेपर्स आर रिलीज्ड. काही पाणी हे बाष्प होऊन हवेमध्ये मिसळून गेलेलं आहे. म्हणजे हे दोन प्रोडक्ट्स एकापासून आपल्याला मिळालेले आहेत. तर याच अभिक्रियेला आपण कोणती अभिक्रिया म्हणतो? डिकम्पोजिशन अभिक्रिया. म्हणजेच काय? इट्स अ डिकम्पोजिशन रिॲक्शन आपण याला म्हणू शकतो. तर हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये इथपर्यंत तरी सर्व समजलेलं असेल. देन लिसन केअरफुली. तर सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय. The first example we will study. The next is second example of a decomposition reaction. आता आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन मधील दुसरे एक्झाम्पल बाबत त्याचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. हा सुद्धा एक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून, प्रयोगच्या माध्यमातून आपल्याला पाहायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी कोपऱ्यामध्ये एक एक्सपेरिमेंटची डायग्राम व्यवस्थितरित्या मी दाखवलेली आहे. तुम्हाला ती दिसत असेल तुमच्या स्क्रीनवरती. तर त्या डायग्राम मध्ये काय काय घेतलेलं आहे, दोन बघा लक्ष द्या. तर आपण ॲपॅरेटस काय काय आहेत ते सगळं आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर ट्राय दिस करून पहा. ॲपॅरेटस 2 टेस्ट ट्यूब्स, 2 टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. एक आहे बर्न ट्यूब. ठीक आहे, बर्न ट्यूब, रबर, बर्नर एक्सेट्रा, एवढा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. द केमिकल्स आर अ कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे, अँड सेकंड वन इज द लाईम वॉटर. एक आहे कॅल्शियम कार्बोनेट आहे आणि दुसरा केमिकल आहे लाईम वॉटर. तर आता आपण प्रोसिजर बघणार आहोत. तिची प्रोसिजर नेमकं काय? टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन ॲट टेस्ट ट्यूब. थोडंसं कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं आहे बाळांनो, जसं की डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. डाव्या साईडच्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय घेतले? कॅल्शियम कार्बोनेट घेतलेला आहे. फिट बघा लक्ष द्या, आपण त्याच्यावरती आपल्याला रबर फिट करायचं आहे, एकदम पॅक, आणि त्याच्यामधून एक नळी आपल्याला सोडलेलं दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये सोडलेलं तुम्हाला दिसत आहे. दिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ रबर क्रॉक. रबर क्रॉक ना आपण ते फिट करायचं आहे, जसं की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. डायग्राम बघितली की आपल्याला समजून येतं. ठीक आहे, तर नेमकं याच्यामध्ये काय होतं आता? हे झाली डायग्रामची प्रोसिजर. जे काय काय करायचं आपण ते बघितलेलं आहे. बघा लक्ष द्या. द कॅल्शियम कार्बोनेट इज अ हिटेड. कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट देतोय, उष्णता देतोय, जसं की मी या ठिकाणी डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा, इट्स अँड हिटेड. कॅल्शियम कार्बोनेटला इथे हीट देत आहे. हीट दिल्याच्या नंतर कॅल्शियम कार्बोनेट हे काय होईल? वितळायला लागेल आणि त्याचं वाफ व्हायला सुरुवात होईल. वाफ झाल्याच्या नंतर कॅल्शियम कार्बोनेट या नळीद्वारे, बघा या नळीद्वारे तो इकडं येणार आहे. ठीक आहे, कॅल्शियम कार्बोनेट हा या बाजूला येईल. तर मी तुम्हाला सांगत होतो ॲपॅरेटस मध्ये कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट केलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी ते बघू शकता. आता आपण हे रिॲक्शन आता पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर नेमकं काय झालेलं आहे बघा याच्यामध्ये. व्हेन अ पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड
स्ट्रॉंगली. जे पावडर स्वरूपामध्ये, स्फटिक स्वरूपामध्ये, आपण शक्यतो पावडर स्वरूपामध्येच कॅल्शियम कार्बोनेटला पाहतो लॅबोरेटरीमध्ये. म्हणून व्हेन अ पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड स्ट्रॉंगली इट डिकम्पोज्ड. ज्यावेळेस त्याला आपण हीट द्यायला लागतो, लाईक शो इन द डायग्राम इन द फिगर, then the calcium carbonate are a decomposes to form calcium oxide and carbon dioxide. त्याचं बघा डिकम्पोजिशन व्हायला सुरुवात होतं, डिकम्पोज व्हायला सुरुवात होतं कॅल्शियम कार्बोनेट, and it's converted into two products. The first is पहिला जो प्रोडक्ट या ठिकाणी तयार झालेला आहे, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. Calcium oxide, that is the CaO, and carbon dioxide are released म्हणून बाण दाखवलेली आहे. बघा इथे हे जे मी तुम्हाला रिॲक्शन या ठिकाणी दिलेली आहे, या ठिकाणी हिटेड हे दाखवणं गरजेचं आहे, दाखवता आलं पाहिजे. हिटेड, हिट केलेला आहे पण कशाला? कॅल्शियम. ठीक आहे, कॅल्शियमला आपण हिट केलेला आहे. इट्स अँड कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट दिलं. द कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड अँड द फॉर्म्ड बाय टू प्रोडक्ट्स. द फर्स्ट इज द कॅल्शियम ऑक्साईड अँड सेकंड वन इज द कार्बन डायऑक्साईड. ज्या पद्धतीने मी मागच्या पॉइंटमध्ये सांगितलं होतं की एक रिॲक्टंट्स पासून या ठिकाणी सुद्धा दोन प्रोडक्ट्स तयार झालेले आहेत. हीट द पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन द first test tube strongly. The lime water will be turned in milky. तर दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय परिणाम पडलं? कार्बन डायऑक्साईड रिलीज झालं आणि ते जाऊन कशामध्ये मिसळलं? लाईम वॉटर मध्ये. ठीक आहे, आणि इकडं आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड मिळालेलं आहे, लाईम वॉटर मध्ये मिक्स झालं आणि ते पाणी कसं बनलं बाळांनो? मिल्की, म्हणजे दुधी रंगाचं बनलेलं आहे, पांढऱ्या कलर्ड त्या ठिकाणी तयार झालेला आहे. बघा लक्ष द्या. तर ही रिॲक्शन अशा पद्धतीने या ठिकाणी संपते. आता जी तिसरी रिॲक्शन आहे ती मी तुम्हाला लागलीच सांगतो. आपल्यापेक्षा आणखी 4 मिनिट आहेत. ठीक आहे, जेणेकरून आपला हा पॉइंट पूर्णपणे आज संपून जाईल. तर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. The third reaction is, it's a last example of a decomposition. डिकम्पोजिशनच्या तिसऱ्या रिएक्शन मध्ये आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे? लिसन केअरफुली. हायड्रोजन peroxide naturally undergo decomposition reaction slowly to the form from water and oxygen. बघा लक्ष द्या. हायड्रोजन peroxide, it's a molecular formula of hydrogen peroxide. हायड्रोजन peroxideचा molecular formula 2H2O2. बरोबर आहे. इट्स अ लिक्विड स्टेट. कोणत्या स्टेट मध्ये आहे तो? लिक्विड स्टेट मध्ये आहे. इट्स अ हायड्रोजन peroxide आहे. नॅचरली अंडरगो डिकम्पोज. नैसर्गिकतः हा ते काय होतं? डिकम्पोज व्हायला लागतं. रिएक्शन स्लोली. दिस रिएक्शन आर अ स्लो. वी सॉ इन द अबोव ऍक्टिव्हिटी दॅट अ कॅल्शियम कार्बोनेटचं पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, ते सेकंड प्रोडक्ट वगैरे पूर्ण लाईम वॉटर मिल्की झाले जसं मी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, हे पूर्ण आपण बघितलं. तर सिमिलरली तशाच पद्धतीनं थर्ड रिएक्शन मध्ये सुद्धा हायड्रोजन peroxide अ नॅचरली अंडरगो डिकम्पोजिशन. त्याचं सुद्धा काय होतं? डिकम्पोजिशन होतं. रिएक्शन स्लोली फ्रॉम वॉटर अँड ऑक्सिजन. त्याचं रूपांतर बघा, त्याचं डिकम्पोज झालं आणि ते डिकम्पोज होऊन पहिला जो प्रोडक्ट मिळाला वॉटर आणि दुसरा प्रोडक्ट आहे इट्स अ ऑक्सिजन. हे दोन प्रोडक्ट्स आपल्याला हायड्रोजन peroxide पासून मिळालेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी एक नोट लक्षात घेऊन ठेवायचं आहे. नोट, अवॉइड अ असेसमेंट रिक्वायरमेंट अमाउंट ऑफ वॉटर इज टेकन इन द ग्लास कंटेनर अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ अ concentrated sulfuric acid is added with a street.
ठीक आहे. आता हे लॅबोरेटरीमध्ये आहे, जी की आपण पुढे पाहणारच आहोत, मी नंतर तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर इथंपर्यंतचा भाग हे तिन्ही एक्झाम्पल्स तुम्हाला पूर्णपणे समजले असतील.